सांगतो. त्याच्या अगोदर भाषण करणाऱ्याला एक सल्ला देतो, तो महत्त्वाचा आहे. तुम्ही 10व्याला भाषणं जरूर करा, पण आता आपल्याकडे एक बावळटपणा आला आहे. माणूस जाळून आलं कधी एवढा पुढं भाषण, ते चुकीचं आहे. म्हातारं रात्री 9ला मिळालंय, अखेरात घरचे उपाशी आहे, त्याची पोरगी मुंबईवरून आली, त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय, मौत 11ला झाली आणि तुम्ही धडाधड देवळा पुढं भाषणं आणता. हां, तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा. हां, तेव्हा उद्या हे जाणार आहेत, त्यांचा माझा त्यांना मला त्यांनी मला मेसेज टाकलाय, मला मनसोक्त बोलून घेऊ द्या. मग एवढा काय एवढायचं ते, पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही. तुमचं काय मत आहे? एकदम चुकीचं आहे. हां, त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला 2-4 पोते बाजरीची मदत दे. तुला लईच दुःख झालं ना, बरं भाषण इतकं भामटंय, गावावर शोक कळा पसरली, गाव जीवन आलाय, कोणाला दुःख झालं, आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती कधी भरून निघत ना, तू गेला का ती भरूनच निघत. हे बंद करून टाकायचं. मग काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? हां, 10व्याला 2-3 जणांनी भाषण केलं तर ठीक आहे, शक्यतो 2-3 ठिकाणी भाषण करूच नाही. 10व्यात, लग्नात सुद्धा भाषण करू नये. लय वाईट बोलायचं लोक खाली बसलेले. एक तर लोक जे वेळ राहत्या कचाकच घोडा लावतो लोक. हां, बरं, लोकांना माहिती लग्न लफड्याचं, आणि त्याचा सगळा चव जाऊन स्वतः उरेल. ते लोक उगाच मर्यादा पाळीत्या, नाही तर लग्नातलंही घोडा लावतो लोक. लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे. एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाशी काय गेलं, त्यांना लफडत होतं ते त्यांना माहीतच होतं, त्यांनी किती वेळा पाहिलं होतं. आणि पुरीच्या बापाला फक्त वाटतं बाबा माया पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले, ते येणारच होते. ते एक भाषण टाळलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं 1 ते 4 भाषण टाळलं पाहिजे. त्या पोरांना इंग्रज शिकाय घ्यायला नाही, ती गोळ्यान घ्यायसाठी आले. ते इंग्रज जाऊ दे, तुझ्या वाट्यावर घुसवले, त्यांना काय घ्या, पोरांना काय करतं. आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुझ्या इतकं नाही धुतला त्यांनी. हे बंद केलं पाहिजे. मला काही गोष्टीचा इंदुरीकरचा तुम्हाला राग येतो, पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल काय म्हणत होता माणूस. हे बंद केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं?